हरिओम. नित्ययोगानंद आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण जो दिवाळीच्या अगोदर आपण जो योगोत्सव साजरा करतोय, आज आपला 6वा दिवस आहे. तर आज आपण 6व्या दिवशी आज्ञाचक्र याबद्दल आपण ह्या चक्राबद्दलचे जे आसन प्राणायाम वगैरे आपण ते करणार आहोत. तर आज्ञाचक्र ह्या थीम वरून आपण जो आता योग वर्ग आपण सुरू करतोय, त्याच्या अगोदर आपण सुरुवात जी आपण प्रार्थनेने सुरू करूया. मांडी साधी मांडी, पद्मासन अर्ध पद्मासनात बसून दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करायची. मानपाट एका सरळ रेषेमध्ये असेल. आपण प्रार्थना सुरू करूया. डोळे अलगद मिटलेले. सर्वांनी माझ्यासोबतच प्रार्थना म्हणायची. असंख्यात नावे जया देत लोक, परिनित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तहे प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमुची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेन. योपाकरोत्तम प्रवरं मुनीनां, पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु, सह वीर्यं करवावहे, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. हरिओम. हरिओम तत्सत. दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचे. दोन्ही हातांचं घर्षण करायचंय. त्याची उष्णता आपल्या नेत्रांना द्यायची आणि डोळे उघडून दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर करदर्शन. तर आज आपण जे आपलं 6वं चक्र आहे, आज्ञाचक्र, याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर त्याचे स्थान जे आहे ते आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये असतं. त्याचं तत्व जे आहे ते आकाश तत्व आहे. तर याची वृत्ती कुठली येते, जी आपली मनोव्यापार आहे. म्हणजे आपण जे मनाने आपल्या मनाने आपण ज्या काही गोष्टी आपण करत असतो, किंवा ज्या मनामध्ये जे चाललेले विचार असतात, तर ते चांगलं असो किंवा वाईट असो, तर त्याच्या ज्या वृत्ती आहेत ते मनोचा व्यापार करण्याचं काम जे ते आज्ञाचक्र करतं. आपल्या मनामध्ये जे भावना उत्पन्न होतात, शुभेच्छा, सुविचार, प्रामाणिकपणा आपल्यामध्ये जो असतो, विनयशीलता जो असतो, तर हे तत्व आज्ञाचक्राचं आहे. तर आपल्याला तृतीय नेत्र जे ते आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये असतात, त्याची जागृती होऊन आपल्याला जे दोन डोळ्यांनी आपल्याला जे दिसत नाही, जे आपण पाहू शकत नाही, ते आपल्या आज्ञाचक्रामध्ये असलेले जे तृतीय जे आपलं नेत्र आहे त्याच्याने आपण पाहण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे आपण आज्ञाचक्राला उद्दीपित करण्यासाठी किंवा ते चक्र जागृत करण्यासाठी आपण कुठले बघा आपण आसन प्राणायाम करतो. तर जेव्हा एकाग्रतेची ते जे आसन असतात की जिथे आपल्याला एकाग्रता साधायची आहे, तर आपण तेव्हा सांगतो की दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करा. तर हे आपण नियमित आसन प्राणायामाने आपण आज्ञाचक्राचा आपण त्याला आज्ञाचक्राची आपण आराधना करू शकतो, उपासना करू शकतो, जेणेकरून ते चक्र जागृती झाल्यावरती त्याचे जे फायदे ते आपल्याला मिळतात. तर आपण आज्ञाचक्रासाठी ओंकार उच्चारण जे ते आपण करणार आहोत सूक्ष्म हालचालमध्ये. तर त्याच्या अगोदर आपण पहिले हाताच्या पायाची सूक्ष्म हालचाली करून घेऊया. आपण मांडी साधी मांडी, पद्मासन अर्ध पद्मासनात बसलो. तर सर्वप्रथम हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत, हातांच्या बोटांच्या सूक्ष्म हालचाली. मुठी वाढायची घट्ट, विलक मुठी वाढायची आहे. श्वास घेत आतमध्ये, श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर. श्वास घेत मुठी बंद करायची, श्वास सोडत मुठी सोडायची. आपलं संपूर्ण लक्ष त्या स्नायूंवर, त्या सांध्यांवर. हात खाली. त्याच्यानंतर आता आपण आपल्या मनगटाची उघडझाप संथ व सावकाश आपल्या मनगटाची उघडझाप करायची. हात खाली. त्याच्यानंतर आता आपण
आपल्या हाताच्या मनगटाची गोलाकार हालचाल, हात खांद्याच्या सरळ रेषेत आपलं संपूर्ण लक्ष त्या स्नायूंवर, त्या हालचालींवर. श्वासाची जोड द्यायची आहे आता विरुद्ध दिशेने. संथ व सावकाश हालचाल. आता आपण दुसऱ्या हाताने डाव्या हाताचं मुठी वाढून उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचंय. संथ व सावकाश गोलाकार हालचाल. आता विरुद्ध दिशेने. अशा प्रकारे आपल्याला गोलाकार हालचाल करायची. त्याच्यानंतर आता आपल्या हाताच्या कोपराची उघडझाप. उजवा हात खाली, बोट जमिनीला टेकलेली. माझ्यासोबतच आपण करायचंय. स्वतःला शाबाशी द्यायची की मी नित्य 6 दिवसापासून नित्य योग आनंद सोबत मी नित्य योग करत आहे, नित्य आनंदी राहत आहे. अशा प्रकारे 5 ते 10 वेळा केल्यानंतर आता डाव्या हाताच्या कोपराची उघडझाप. संथ व सावकाश. आपले जे स्नायू आहेत त्याच्यावर चांगल्या प्रकारे ताण आल्याने स्नायूंचं कार्य सुधारतं, सांध्यांचं कार्य सुधारतं. त्याच्यानंतर आता आपल्या खांद्याची गोलाकार हालचाल. कोपरातून वाकून हाताच्या बोटांनी आपल्या खांद्याचे बटन्स पकडायचे. गोलाकार हालचाल. मानपाठ एका सरळ रेषेमध्ये. श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. श्वासाची जोड द्यायची आहे. जास्तीत जास्त प्राणवायू आपल्या शरीरात भरायचा. आता उलट्या दिशेने. अशा प्रकारे खांद्यांच्या सूक्ष्म हालचाली झाल्यानंतर आता आपण पायाच्या सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत. मानपाठ एका सरळ रेषेमध्ये. पायाच्या बोटांची उघडझाप. 5 ते 10 आवर्तन आपल्याला करायची आहेत. संथ व सावकाश. आता त्याच्यानंतर पायाच्या गोटाची पुढे मागे उघडझाप. आता त्याच्यानंतर पायाच्या गोटाची गोलाकार हालचाल. जास्तीत जास्त आतल्या दिशेने. श्वास सोडत पुढच्या दिशेने, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. गोलाकार हालचाल करायची. आता विरुद्ध बाजूने. तिथे असणारा जो वात आहे, वायू आहे, तो समस्थितीमध्ये येण्यास मदत होते आणि जो रक्तप्रवाह आहे तो खालून परत विरुद्ध म्हणजे वरच्या दिशेने जाण्यास मदत होते. अशा प्रकारे पायाच्या गोट्याची उघडझाप झाल्यानंतर आता उजव्या पायाच्या गुडघ्याची उघडझाप. आता नंतर डाव्या पायाची गुडघ्याची उघडझाप. संथ व सावकाश. कुठल्याही प्रकारची घाई करायची नाहीये. श्वास सोडत पाय बाहेर, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर. अशा प्रकारे आपल्या या सूक्ष्म हालचाली झाल्यानंतर आता आपण आज्ञाचक्रासाठी आपण ओमकार उच्चारण म्हणणार आहोत. तर पद्मासन, अर्ध पद्मासन, सुखासन, ध्यानात्मक आसनात बसायचे. हाताची ज्ञान मुद्रा करून दोन्ही जे मनगट आहे आपल्या गुडघ्यांवर रेस्ट करायचे. मानपाठ एका सरळ रेषेमध्ये. डोळे अलगद मिटलेले असतील. तर आपण 5 वेळा ओमकार उच्चारण करूया. दीर्घ श्वास घेत ओमकार उच्चारण माझ्या सोबतच करायचे. तर सर्वांनी दीर्घ श्वास घ्या.
ओंकार उच्चारण करताना आपले जे लक्ष आहे ते दोन्ही भुवयांच्या मध्ये असलेल्या आज्ञा चक्रावर लक्ष केंद्रित करायचंय आणि तिथे ओमची जी प्रतिमा आहे ती पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. तर दीर्घ श्वास घ्या आणि ओंकार उच्चारण म्हणायचंय. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. थोडे वेळ जे ओमचे व्हायब्रेशन्स आहेत ते अनुभव करत आपलं लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये एकाग्र करायचंय. दोन्ही भुवयांच्या मध्ये असलेला जे आकाश तत्व आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे. दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर, दोन्ही हातांचं घर्षण करायचंय. डोळे सावकाश उघडून करदर्शनम करून आता आपण आसन पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण संकट आसन हे आसन पाहणार आहोत. जे रुग्ण आहेत, जे आजारी आहेत त्यांनी हे आसन करायचं नाही, किंवा जे दुर्बल असतील किंवा ज्यांच्यात म्हणजे ज्यांच्यात एनर्जी लेवल कमी आहे त्यांनी हे आसन करायचं नाहीये. की संकट आसन हे केल्यामुळे आपली एकाग्रता वाढते, आपली बद्धकोष्ठता, जो आपला मल संचय म्हणजे जो शरीरामधली जी घाण आहे ती निघण्यास मदत होते, की ज्याचा परिणाम काय होतो की बद्धकोष्ठता नष्ट होते. तर हे उभं राहून करण्याचं आसन आहे संकट आसन. तर सर्वप्रथम आपण उभं राहायचंय. त्याच्यानंतर उजव्या पायावर उभं राहायचंय एका पायावरती, आणि बॅलन्स केल्यानंतर जो डावा पाय उजवा पाय थोडा गुडघ्यातून फोल्ड करायचा, आणि जो डावा पाय तो गुडघ्यातून फोल्ड करून त्या उजव्या पायाला विळखा घालायचा आहे. म्हणजे फोल्ड करून त्याला हे त्या पायाला विळखा घालायचा आहे आणि नमस्कार स्थितीमध्ये राहायचंय. तर हाय त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपलं लक्ष जे एका स्थिर बिंदूवर केंद्रित करायचंय. आणि आसन सोडताना हात खाली आणि पाय उजवा पाय सरळ करून डावा पाय सरळ करून काढून घ्यायचा. आता हेच आपल्याला डाव्या पायाने करायचंय. डावा पाय स्थिर केल्यानंतर थोडा गुडघ्यात वाकवायचा आहे, आणि जो उजवा पाय तो गुडघ्यातून वाकून डाव्या पायाला विळखा घालायचा आहे. आणि हाताची नमस्कार मुद्रा. हाय त्या आसनामध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. आपलं जर लक्ष विचलित झालं तर बॅलन्स जातो. तर म्हणून पहिले मी काय केलं, डावा पाय तळपाय घट्ट ठेवून गुडघ्यातून वाकवला किंचितसा, नंतर उजवा पाय गुडघ्यातून वाकून त्या डाव्या पायाला विळखा घातला बघा, आणि
एका स्थिर बिंदूवर पहिले लक्ष केंद्रित करायचंय, स्थिर व्हायचंय आणि मग हात जोडायचे. स्थिर बिंदूवर लक्ष केंद्रित करून एकाग्रता साधायची. आपला शरीराचा तोल देण्याचा संभव असतो, त्याच्यामुळे एका स्थिर बिंदूवर लक्ष केंद्रित करायचंय. आसन सोडताना पहिले हात सोडायचे, नंतर गुडघातून पाय सरळ करून उजवा पाय सरळ करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे संकटासन करताना पाठीमागे आपल्याला भिंतचा आपल्याला सपोर्ट घ्यायचा आहे. तर एकाग्रता जर आपली साधली नाही तर आपला बॅलन्स जाण्याचा धोका असतो. तर अशा प्रकारे संकटासन हे उजवा पाय आणि डावा पाय दोन्ही पायाने आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर हस्तपादासन. तर हस्तपादासन मध्ये हे उभं राहूनच करायचं आसन आहे. तर आपले जे हात आहेत ते हाताच्या पायाच्या बोटांनी आपण पायांचे बोट पकडतो आणि आपलं जे कपाळ आहे ते आपण गुडघ्यांना लावायचा प्रयत्न करतो. तर हे हस्तपादासन कोणी करू नये, की ज्यांना उच्च रक्तदाब असेल त्यांनी हे आसन करायचं नाही. ज्यांच्या कमरेमध्ये काही दुख नसेल, पाठीमध्ये मणक्यांमध्ये काही दुख नसेल, त्यांनी हस्तपादासन करायचं नाहीये. तर हस्तपादासन करताना आपलं जे संपूर्ण लक्ष आहे ते आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करायचं. याचा फायदा असा होतो की जो रक्तदाब आहे म्हणजे रक्तप्रवाह जो आहे तो जास्तीत जास्त आपल्या मेंदूकडे येतो, त्याच्यामुळे आपलं हृदयाचं मेंदूचं कार्य सुधारतं. तर सुरू करूया हस्तपादासन. सर्वप्रथम दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले, दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत घ्यायचे, तळवे आकाशाकडे करायचे, श्वास घेत दोन्ही हात वरती. आता आपले जे तळवे आहेत ते समोरच्या दिशेने असतील. तर दीर्घ श्वास घेत पाठीचे मणके जे जास्तीत जास्त वरच्या दिशेने ताणायचे. दीर्घ श्वास घेत आता श्वास सोडत कमरेतून वाकत आपले जे तळ हात आहेत ते आपल्या पायाला किंवा जे आपल्या हाताचे बोट आहेत त्या हाताच्या बोटाने पायाचे बोट पकडायचे आणि आपलं जे कपाळ आहे ते जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा. आपलं जे कपाळ आहे, कपाळ जे आहे ते गुडघ्यांना जोडायचंय. तर चला, दीर्घ श्वास घेत जास्तीत जास्त हात वरच्या दिशेने आणि आता श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं कपाळ जे आहे ते गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि आता श्वास सोडत कमरेतून वाकत याच्यात दक्षता घ्यायची की आपले गुडघे वाकणार नाहीत. संत श्वसन सुरू आहे. आणि आपलं लक्ष जे आहे ते दोन्ही भुवयांच्या मध्ये एकाग्र करायचंय. आपलं कपाळ गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा. आसन सोडताना श्वास घेत वरच्या दिशेने, हात खांद्याच्या सरळ रेषेत, तळवे आता जमिनीकडे, हात खाली. अशा प्रकारे आपल्याला हस्तपादासने आसन करायचंय. याच्यामुळे आपली पचन संस्था जे त्याचं कार्य सुधारतं, बद्धकोष्ठता नष्ट होते. हे सर्व आपले त्याचे फायदे आहेत. एकाग्रता वाढण्यासाठी खूप महत्वाचं आहे. आपण नेहमी बघा जास्त पुढे वाकण्याचं काही काम करत नाही किंवा जास्त मागे वाकण्याचं काम करत नाही. तर ह्या आसनामुळे आपली कमरेपासून आपण जास्त जास्त खालच्या दिशेने वाकले गेल्यामुळे आपला जो पाठीचा जो मेरुदंड आहे त्याचं कार्य आपलं सुधारतं. पाठीला चांगल्या प्रकारे लवचिकता प्राप्त होते. आपलं जे पोट आहे किंवा आपला जो कमरेचा भाग आहे त्याची चरबी कमी होते, जेणेकरून आपलं पोट पातळ व्हायला मदत होते. तर अशा प्रकारे आपण जे आता संकटासन पाहिलं, हस्तपादासन पाहिलं, आपल्या शरीरावर ताण आलेला आहे. तर आपलं बघा श्वासाची गती वाढलेली ती कमी करण्यासाठी आपण शवासन हे विश्रांतीचं आसन करणार आहोत.
तर त्याच्यात आपण मकरासन पाहणार आहोत. तर पोटावर झोपायचंय. पोटावर झोपल्यानंतर ज्या दोन्ही पायाच्या जे टाचा आहेत त्या टाचा एकमेकांना जोडायचे. पायाचे बोट एकमेकांपासून लांब. दोन्ही हात जे आहेत आपल्या कोपरमधून फोल्ड करायचे आहेत. डावा तळ हात खाली, त्याच्यावरती उजवा हात. आता उजवा हात वरती आहे तर मग त्याचा जो विरुद्ध गाल आहे डावा गाल तो ठेवायचा आहे. आपल्या शरीराचा संपूर्ण भार जमिनीवर टाकायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. आपलं संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित करायचंय. उजव्या हाताची बोट, उजवा हात, उजवा कंबर, उजवा पाय, डावा हात, डावा कंबर, डावा पाय, शांत शिथिल तणावरहित. आता मान वरती करून हातांची अदलाबदली करून घ्यायची आहे आणि जो हात वरती त्याचा विरुद्ध गाल तिथे टेकवायचा आहे. पाठीचे मणके, ओटीपोटातले सर्व स्नायू, मानेतले सर्व स्नायू, चेहऱ्याचे सर्व स्नायू शांत शिथिल तणावरहित. संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित झालेलं आहे. कुठलाही ताण राहिलेला नाहीये. संपूर्ण शरीर शांत शिथिल तणाव. आता सावकाश डोळे उघडायचे आणि आता डाव्या कुशीवर वळून उठून बसायचंय. तर शिथिलीकरणानंतर आपण आता दीर्घ श्वसन हा प्राणायाम करणार आहोत. तर ते हाताची मानपाट एका सरळ रेषेमध्ये आपण मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसलोय. हाताची द्रोण मुद्रा करायची. दीर्घ श्वसन घ्यायचे. आता आज आपण एकाच 2 मध्ये करणार आहोत, म्हणजे 4 अंकामध्ये श्वास घेणार आहोत आणि 8 अंकामध्ये आपण श्वास सोडणार आहोत. तर श्वास घ्यायचा आहे आणि मनातल्या मनात 1 2 3 4 मोजायचंय आणि सोडताना 7 6 पासून असं सोडायचंय. 7 6 5 4 3 2 1. तर मनातल्या मनात मोजून आपल्याला श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास घेताना पोटातून पहिले घ्यायचा आहे, मग छातीतून घ्यायचा आहे. सोडताना छातीतून सोडायचंय, मग पोटातून सोडायचंय. दीर्घ श्वसन करताना कुठल्याही प्रकारचा चेहऱ्यावर ताण आणू द्यायचा नाहीये किंवा त्याचा कुठल्याही प्रकारचा आवाज नाही व्हायला पाहिजे श्वास घेतल्याचा किंवा सोडल्याचा. तर सुरू करूया दीर्घ श्वसन. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे मनातल्या मनात अंक मोजायचे, श्वास घ्यायचे आणि श्वास सोडायचे. तर आपण 3 वेळा घेतल्यानंतर आपण थांबूया. तर सर्वांनी आता सुरू करायचंय. अशा प्रकारे आपण नित्य दीर्घ श्वसनाचा आपण सराव करायचा आहे. तर आपण 5 आवर्तन केले तर आपण 5 10 हे आवर्तन करायचे. फक्त अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ हे दीर्घ श्वसन करायचं नाहीये. तर दीर्घ श्वसनानंतर आता आपण षण्मुखी मुद्रा हा प्राणायामाचा किंवा तर त्याच्यामध्ये षण्मुखी मुद्रा काय की आपले जे 5 बोट आहेत या 5 बोटांच्या मदतीने आपले जे शरीराचे जे सप्तद्वार आहेत म्हणजे 2 डोळे, 2 कान, 4 झाले, 2 नाकपुड्या, 6 आणि आपलं एक तोंड. तर हे जे सप्तद्वार आहे हे आपण
आपल्या 5 बोटांनी, 5 आणि 5 10 बोटांनी आपण ते सप्तद्वार बंद करतो. तर बंद केल्यानंतर नाकपुडी आपण नाकपुडीवरची जे बोट उघडून आपण दीर्घ श्वास घेतो. श्वास घेतल्यानंतर दोन्ही नाकपुड्या बंद करतो आणि कुंभक करतो. कुंभक करतो म्हणजे काय, जो श्वास घेतलाय तो शरीरामध्ये होल्ड करून ठेवतो, म्हणजे थांबवतो तो श्वास. आपल्याला जेवढी कॅपॅसिटी असेल तोपर्यंत आपल्याला तो श्वास थांबायचा आहे. आणि हे सर्व सप्तद्वार बंद केल्यानंतर, श्वास बंद केल्यानंतर आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये जो नाद उत्पन्न होतोय, जो आवाज आहे, तो ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला आवाज ऐकू पण येऊ शकतो किंवा नाही पण ऐकू येणार. तर फक्त तो ऐकायचंय किंवा त्या स्थितीमध्ये स्थिर राहायचंय. त्याच्यानंतर आपल्याला जेवढं सहज शक्य होईल तेवढं तो कुंभक करायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला कॅपॅसिटी आपली आहे तोपर्यंत करायचंय. नंतर नाकपुडीवरचे जे बोट उघडे करून दोन्ही नाकपुडीने तो श्वास बाहेर सोडायचा आहे. त्याच्यानंतर श्वास सोडल्यानंतर परत ते 2 नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. परत नाकपुडी बंद करून कुंभक करून तो श्वास थांबवून ठेवायचा आहे. आवाज ऐकायचा आहे किंवा शांत स्थिर आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. आणि आपल्या कॅपॅसिटी नंतर तो श्वास दोन्ही हात बोट उघडून तो श्वास बाहेर सोडायचा, प्रश्वास बाहेर सोडायचा. अशा प्रकारे आपल्याला षण्मुखी मुद्रा करायची. मी एकदा तुम्हाला करून दाखवतो. त्यासाठी पहिले आपल्याला मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचंय. तर दोन्ही हातांचा वापर करायचा आहे. मानपाट एका सरळ रेषेमध्ये असेल. आता बघा, मी दोन्ही अंगठ्याने काय करतोय, दोन्ही कान बंद करतोय. त्याच्यानंतर जो इंडेक्स फिंगर आहे, तर्जनीने मी दोन्ही तर्जनीने दोन्ही डोळे बंद करतोय. जो मध्यगाने मी दोन्ही नाकपुडींवर ठेवतोय. त्याच्यानंतर हे जे 2 खालचे बोट आहेत, रिंग आणि अनामिका आणि करंगडी, या दोन बोटांनी मी दोन्ही होठ असे माझे बंद करणारे, तोंड बंद करणारे. तर बघा, अंगठ्याने कान बंद केले, नंतर तर्जनीने डोळे बंद केले. जी मध्यगा नाकपुडीवर असेल, नाकपुडी बंद करण्यासाठी, उघडण्यासाठी. आणि जे खालचे 2 बोट आहेत त्याच्याने मी माझे होठ बंद करतोय किंवा तोंड बंद करतोय. तर आता बघा, मी काय करतोय, नाकपुडीवरचे बोट काढून दीर्घ श्वास घेतोय आणि श्वास घेतल्यानंतर नाकपुडी बंद करून मी कुंभक करणार आहे, म्हणजे श्वास दाबून ठेवणार आहे. आता मी श्वास घेतोय. आता नाकपुडीवरचे बोट उघडून मी श्वास, तो जो प्रश्वास आहे तो बाहेर सोडतोय. आता परत नाकपुडीने श्वास घेतोय, दोन्ही नाकपुडीने. नाकपुडी बंद करतोय. नाकपुडीचे बोट उघडून प्रश्वास बाहेर सोडतोय. आणि हे झाल्यानंतर दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर ठेवून बहिर्मुख व्हायचंय. डोळे उघडायचेत सावकाश आणि मग बहिर्मुख व्हायचंय. षण्मुखी मुद्रा केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला डोळे उघडायचे नाहीयेत. तर पहिले डोळ्यांवर बोट ठेवून काही 2 ते 3 मिनिटं थोडं शांत बसायचंय. हळूहळू बाहेरचे आवाज आपल्याला ऐकायचे, कारण की आपण षण्मुखी मुद्रा करतो म्हणजे काय करतो की आपल्या आतमधले जे आवाज आहेत ते आपण ऐकायचा प्रयत्न करतो. आपण अंतर्मुख झालेलो असतो. तर षण्मुखी मुद्रा कोणी करायची नाही की ज्यांना मानसिक विकार असेल, की जे दुःखी असतील, निराश असतील, त्यांनी षण्मुखी मुद्रा करायची नाहीये. तर षण्मुखी मुद्रा केल्यामुळे काय होतं की आपण आपल्या अंतर्मनात
ऐकण्याचा प्रयत्न करतो, शांत राहण्याचा प्रयत्न करतो, की ज्याच्यामुळे काय होतं की षण्मुखी मुद्रा केल्यामुळे मेंदूमधील जी आपली जी पिट्युटरी ग्लँड आहे किंवा हे आज्ञाचक्राचं आपण कुठलेही समजा दीर्घ श्वसन करतोय किंवा आपण जे प्राणायाम पाहिले, आसन पाहिले, सूक्ष्म हालचाली पाहिल्या, ओंकार उच्चारण केलं, याच्यामुळे काय होतं की आपली जी पिट्युटरी ग्रंथी आहे की जी दोन्ही आपल्या भुवयांच्या मधल्या मागे असते, तर ती जी आपली मास्टर ग्लँड आहे तिचं जर कार्य सुधारलं तर आपल्या शरीरातल्या संपूर्ण ज्या ग्रंथी आहेत त्यांचं कार्य सुधारते, कारण की ती कंट्रोलिंग आहे. म्हणजे सर्वात मास्टर ग्रंथी आहे ती, की तिचं जे कार्य आहे ते सर्वांवरती नियंत्रणाचं कार्य ती करते. त्याच्यामुळे तिचं कार्य सुधारल्यामुळे काय होतं माहिती का, की आपल्या शरीरातले सर्व ग्रंथीचं कार्य सुधारतं. ग्रंथींचं कार्य सुधारलं की आपल्या जे योगाचा उद्देश आहे आपला चित्तवृत्तींचा निरोध, चित्तवृत्तींचा जर निरोध झाला तर आपलं मन, बुद्धी आणि विवेक यांचं कार्य नीट चालतं. चांगलं कार्य चालल्यामुळे काय होतं की आपल्याला प्रसिद्धी मिळते, आपल्याला आपली कीर्ती वाढते. तर अशा प्रकारे आपण ह्या आज्ञाचक्राच्या माध्यमातून आपण नित्य योग करून आपल्या जीवनामध्ये आपण नित्य योग आनंद घडू शकू. तर आजचा आपला 6व्या दिवसाची आपण आज इथं सांगता करूया. भेटूया उद्याच्या शेवटच्या दिवशी. तर आजची जी आपण सांगताय ती आपण शांतीपाठाने करूया. मानपाठ एका सरळ रेषेमध्ये, डोळे अलगद मिटलेले. सर्वांनी माझ्यासोबतच शांतीपाठ म्हणायचे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता गुरु हि कर्ता, गुरु कर्ता हि केवलम, गुरु कर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचे, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे. जास्तीत जास्त दीर्घ श्वास घेत मानपाठ एका सरळ रेषेत, कमरेतून वाकत श्वास सोडत आपला कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर कमरेतून वाकत श्वास सोडत मानवरती दोन्ही हात पुढे घेऊन दोन्ही हातांचं घर्षण करायचंय. हाताची द्रोण मुद्रा करून त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना, आपल्या आज्ञाचक्राला, डोक्यावरून, मानेवरून, खांद्यावरून, हातावरून ते हात फिरवायचे. पाठीवरून, कमरेवरून, मांडीवरून, गुडघ्यांवरून, पोटरी, छाती, पोट, ओटीपोट. आता दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर सावकाश हस्तदर्शन करून आपले डोळे उघडायचे. तर अशा प्रकारे आजच्या 6व्या दिवसाचं जे आज्ञाचक्राचा आपला जो योग वर्ग आहे, आज आपण इथे थांबूया. उद्या भेटूया 7व्या दिवशी. तर आपले सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत, 180च्या जवळपास सबस्क्रायबर झालेत आणि आपला जो वॉच टाइम आहे तो जवळपास 80 तासाचा झालेला आहे. तर हे आपल्या सर्वांमुळे शक्य झालेलं आहे. व्ह्यूज जवळपास 4000च्या आसपास व्ह्यूज झालेले आहेत. तर असंही सर्व आपल्या या नित्ययोग आनंद चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या 7व्या दिवशी. तोपर्यंत आपल्या सर्वांना हरिओम.